श्री गणेशाय नमः. जय सियाराम मंडळी. मला ना सकाळी एका ताईंची कमेंट वाचली माझ्या एका व्हिडिओवरती. त्याच्यावर म्हटलं चला व्हिडिओज बनवून टाकावा, कारण की माझे व्हिडिओ पण असे कमी येत आहेत ना, तर म्हटलं व्हिडिओज बनवून टाकावा. ताई ते ना कलश नाही आहे, प्यायला पाणी ठेवलेलं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये गुरूंना. आणि तुपाचा दिवा ना कधीही आपल्या डाव्या हाताला लावायचा. कधी पण तुपाचा दिवा जर आपण लावतो ना तर देवाच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला आला पाहिजे ताई. आणि तेलाचा आपल्या उजव्या हाताला आला पाहिजे. तुपाचा आणि तेलाच्या दिव्याची पण दिशा आहे, तुम्ही बघा जरा सर्च करून. तुपाचा दिवा कोणत्या साईडला आणि तेलाचा दिवा कोणत्या साईडला. हे बघा, आता मी इथे दोन्ही तुपाचेच लावलेले आहेत, कारण मी शक्य तर ना तूपच वापरत असते दिव्यांना. कारण की ना माझं एक मत आहे, आपण जेव्हा काही खातो पितो, हे बघा माझ्याकडे तूपच आहे बघा, प्युअर काऊ घीच वापरत असते मी. आणि माझं एकच मत आहे, आपण जेव्हा पोटाला खातो तेव्हा कधी पैसा बघत नाही ना, मग देवाला करताना पैसा का बघायचा. मग तूप वापरायला काय हरकत आहे आपल्याला. जर आपण काही नॉनव्हेज किती महागाचं खाऊ शकतो, तर मग आपल्या देवाजवळ 2 फुलं वाहायला आणि तूप वापरायला काहीच हरकत नाही. मी माझं मत सांगते, बाकी तुमचं मत तुमच्यापर्यंत. मी माझ्याकडनं सांगितलं की मला असं पटतं, म्हणून मी देवाला कंपल्सरी तुपच असतं माझं. आणि वापरलं तर प्युअर तिळतेल वापरते बस. त्या नवरात्रीत वगैरे दिवे अखंड लावले ना तर तिळतेल वापरते, नाहीतर माझे शक्यतो तुपाचेच दिवे असतात. आणि जेवढा प्रयत्न असेल तेवढ्या माझे 24 तास दिवे चालतात. आता इथे परदेशात आहे आणि माझ्याकडे मोठा दिवा नव्हता, तर हा छोटे दिवे लावलेले आहेत 2, कारण स्वामींसमोर पण मग बिना दिव्याचं नाही बरं वाटत ना, म्हणून मी 2 दिवे असे लावते. नाही तर माझे 24 तास तुपाचाच दिवा चालतो. आणि तुमच्याकडनं होईल तसं तुम्ही पण तुपाचाच दिवा चालवा घरामध्ये. आणि किती पैसा, लक्ष्मी किती स्थिर राहते, घराला किती समाधान लाभतं त्याच्याने छोटासा अनुभव घेऊन बघा की तुपाच्या दिव्यामध्ये आणि तेलाच्या दिव्यामध्ये किती फरक पडतो बघा तुम्ही. आणि काही नाही आहे, मी त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवला. आणि माझे हे व्हिडिओ बघत चला मैत्रिणींनो. खरंच तुमचे माझे जे स्वामी भक्त आहेत त्यांना विनंती आहे की माझा ना हे चॅनल मी गुरुसेवेला अर्पण केलेलं आहे. माझा यातला 1-1 रुपया गुरुसेवेला जाणार आहे. तर मला काहीच नको आहे तुमच्याकडनं, फक्त माझे व्हिडिओ बघत चला. तुम्ही व्हिडिओ बघणार तर माझे डॉलर वाढतील त्याच्यामध्ये, आणि तर माझे पैसे पूर्ण होतील की मी स्वामी सेवेला ते अर्पण करू शकेल. कारण की मी अगोदरच सांगितलं, हे चॅनल माझं नाही आहे, गुरुसेवेला मी अर्पण केलेलं आहे. जे कोणी आपल्या संप्रदायामध्ये असतील त्यांनी खरंच मला मदत करा. फक्त माझे व्हिडिओ टाकते ते व्हिडिओ पूर्ण बघत चला, दुसरं काहीच नका करू. तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला आणि छान छान कमेंट करत चला. आणि व्हिडिओ आवडत असतील तर पुढे पाठवत चला.